नमस्कार. यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणजेच सांख्यिकी अन्वेषक आरोग्य विभाग ग्रुप सी या पदाबद्दल आपली रॅपिड फायरची रिव्हिजन आहे, क्वेश्चन अँड आन्सर याचा दुसरा पार्ट व्हिडिओचा पण आहोत. याआधी आपण पहिला पार्ट बघितलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर ती व्हिडिओ जरूर बघा. त्यामध्ये आपण जवळपास 30 MCQ कव्हर केले आहेत आणि त्यानंतर राहिलेला भाग यामध्ये सुद्धा जवळपास 30 MCQ आपण राहिलेला डिस्कस करणार आहोत. आधीचे व्हिडिओची लिंक तसेच याआधी आपण 3 ते 4 व्हिडिओ स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरच्या पाहिले आहेत. तर तुम्ही जर पाहिले नसेल तर जरूर पहा. तसेच तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जातील. तर यामध्ये आपण व्हिडिओचा सेकंड पार्ट बनणार आहोत. त्यामध्ये सुद्धा MCQ आहेत. त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे हा आहे द कंबाईंड अर्थमेटिक मीन इज कॅल्क्युलेटेड ॲज. तुम्हाला कंबाईंड मीनचा फॉर्म्युला विचारला आहे. त्याचा फॉर्म्युला आहे N1 × x⁻1 प्लस N2 × x⁻2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. हा कंबाईंड मीनचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये कंबाईंड x⁻1 x⁻2 आणि N1 N2 दिल्या जातील. तुम्हाला कंबाईंड मीन काढण्यासाठी विचारला जाईल. तर लक्षात ठेवा फॉर्म्युला तुम्हाला N1 x⁻1 प्लस N2 x⁻2 अपॉन N1 प्लस N2 हा आहे कंबाईंड मीनचा फॉर्म्युला. त्यानंतरचा क्वेश्चन आहे इफ एनी वन ऑफ द व्हॅल्यू इन डाटा सेट इज निगेटिव्ह देन इम्पॉसिबल टू कॅम्प्यूट. म्हणजे तुमची जर व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ही एखादी जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर आपण खालीलपैकी कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकत नाही. अर्थमेटिक मीन, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि मोड. त्याचं जे योग्य उत्तर आहे हे आहे जॉमेट्रिक मीन. आपण काढू शकत नाही कारण की आपल्याला माहिती आहे की जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला हा जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्यांचं रूटमध्ये आपण त्याला मल्टिप्लाय करतो. उदाहरणार्थ 2, 3, 4 ह्या संख्या असतील तर त्याला आपण क्यूब रूट ऑफ 2 × 3 × 4 असं कॅल्क्युलेट करतो. त्यामध्ये एका जर व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये आली तर आपल्याला माहिती आहे की त्या निगेटिव्ह व्हॅल्यूचं स्क्वेअर रूटमध्ये आपण उत्तर काढू शकत नाही. त्यामुळे जर कोणती व्हॅल्यू निगेटिव्ह असली तर त्यामध्ये आपण जॉमेट्रिक मीन ही कन्सेप्ट वापरू शकत नाही. त्याला आपल्याला अर्थमेटिक मीन दुसरे फॉर्म्युला वापरावा लागेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे इफ अ डिस्ट्रीब्युशन हॅज 2 मोड्स देन द डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड ॲज. हा तुम्हाला वाचल्या उत्तर येईल की जर 2 मोड असतील एका डिस्ट्रीब्युशनला तर त्याचं साहजिकच आहे उत्तर तुमचं 100% हे बायमॉडल असणार आहे. जर एकच असेल मोड तर त्याला आपण युनिमॉडल म्हणतो, 2 असतील तर बायमॉडल आणि जास्त असेल तर मल्टीमॉडल अशा पद्धतीने सांगू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे सेकंड क्वार्टाईल इज इक्वल टू 5th डिसाईल इज इक्वल टू 50th पर्सेंटाईल इज इक्वल टू व्हॉट. म्हणजे तुम्हाला रिलेशन दिलं आहे सेकंड क्वार्टाईल म्हणजेच 5th डिसाईल असतं म्हणजेच 50th पर्सेंटाईल असतं. तर म्हणजे काय तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सेकंड क्वार्टर म्हणजे एकूण समान 4 भाग असतात त्यातलं सेकंड क्वार्टाईल, 5th डिसाईल म्हणजे एकूण 10 भाग असतात त्यातलं 5वं. म्हणजेच थोडक्यात ही मिडल व्हॅल्यू तुम्हाला दाखवते. पर्सेंटाईल म्हणजेच 100 भाग असतात त्यातलं 50th पर्सेंटाईल म्हणले याचा अर्थ त्याचा निम्मा भाग त्यांनी घेतला. याचा अर्थ ही व्हॅल्यू आपल्याला मेडियनवरनं मिळू शकेल कारण की मेडियनमध्ये सुद्धा डाटा आपला 2 इक्वल बाजूने डिवाइड करते. याचा अर्थ सेकंड क्वार्टर म्हणजेच मेडियन म्हणजेच 5th डिसाईल म्हणजेच 50th पर्सेंटाईल हे रिलेशन पाठ करून ठेवा. त्यानंतर डाटा मस्ट बी अरेंज आयदर इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर इफ सम वॉन्ट टू कॅम्प्यूट. आता तुम्हाला जर खालीपैकी कोणती एखादी गोष्ट काढायची असेल तर त्याला तुम्हाला डाटा अगोदर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर लावावा लागतो. म्हणजेच खालीलपैकी आपली कोणती गोष्ट काढताना आधी जर डाटा अरेंजिंगमध्ये असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं लावावा लागतो हे आपल्याला विचारले. तर तुम्ही डायरेक्ट जर बघितलं तर तुमचं उत्तर आहे मेडियन काढताना तुम्हाला डाटा हा किंवा तुम्ही दिलेले जे व्हॅल्यू आहे हे असेंडिंग किंवा डिसेंडिंग लावणं कंपल्सरी असतं. त्यानंतरच तुम्ही मेडियन काढू शकता. त्यामुळे ही गोष्ट असं ठेवा की तुम्हाला जर परीक्षेमध्ये मेडियन काढलं विचारलं आणि तुम्हाला जर संख्या दिल्या 5, 10, 15, 20, 25 तर तुम्हाला आधी असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर लावू शकता. त्यानंतर तुम्ही
मेडियनचा फॉर्म्युला म्हणजेच मिडल व्हॅल्यूचा फॉर्म्युला लावू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे फाइंड द मिडियन ऑफ द फॉलोइंग डाटा. म्हणजेच या ठिकाणी वर आपल्याला जे विचारलं होतं त्या ठिकाणी आपल्याला ही ट्रिक अप्लाय करायची आहे. तुम्हाला डाटा दिलेला आहे, हा तुम्ही जर डाटा बघितला तर तुम्हाला पहिल्यांदा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मिडियन फाइंड करू शकता. तर यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला जे दिलेल्या व्हॅल्यू आहेत ह्या ऑलरेडी असेंडिंग ऑर्डर लावलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही. फक्त तुम्हाला संख्या मिळेल किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. याचा अर्थ तुमची चौथी व्हॅल्यू ही तुमची मिडियन असणार आहे. तुम्ही जर बघितलं तर चौथी व्हॅल्यू तुमची आहे 280 आणि हेच तुमचं उत्तर असणार आहे 280. द व्हॅल्यू विच डिवाइड द डाटा इंटू 2 इक्वल पार्ट्स इज कॉल्ड ॲज मिडियन. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी 3 व्हॅल्यू आहेत, या ठिकाणी राहिलेल्या 3 आहेत. म्हणजेच ही मधली व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू डाटाला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते. याचा अर्थ 280 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग डिवाइड्स ग्रुप डाटा इंटू 4 सबग्रुप्स पर्सेंटाईल, डिसाईल, मेडियन आणि क्वार्टाईल. म्हणजेच तुम्हाला विचारले की खालीपैकी असं कोणती कन्सेप्ट आहे किंवा ते टॉपिक आहे की तुम्हाला जो डाटा आहे हा इक्वल करतं 4 पार्टमध्ये. तुम्ही जर बघितलं तर पर्सेंटाईल जे आहे हे आपलं डाटा इक्वल करतं 100 पार्टमध्ये. त्यानंतर डिसाईल करतं 10 पार्टमध्ये, मेडियन करतं इक्वल 2 पार्टमध्ये, क्वार्टाईल जे आहे हे आपलं डाटा डिवाइड करतं 4 सबग्रुपमध्येच. म्हणजेच तुमचं जे आन्सर असणार आहे हे क्वार्टाईल हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्सेंटाईल 100 भाग, डिसाईल 10 भाग, मेडियन 2 भागमध्ये डिवाइड करतं आणि क्वार्टाईल हे आपला डाटा 4 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतं. त्यानंतरचं क्वेश्चन आहे द स्टुडंट्स डिवायडेड इंटू डिफरंट ग्रुप्स अकॉर्डिंग टू देअर इंटेलिजन्स अँड जेंडर विल जनरेट. काय विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या इंटेलिजन्स आणि जेंडरनुसार डिवाइड केलेला आहे, तर तो डाटा कोणत्या टाईपचा डाटा असणार आहे हे आपल्याला विचारलं आहे. म्हणजे मेल फिमेल असेल किंवा येस नो टाईपचे जे क्वेश्चन असतात, हा तुमचा डाटा कोणत्या टाईपमध्ये जातो, तर तुमचा डाटा क्वालिटेटिव्ह टाईपमध्ये तुमचा डाटा ग्राह्य धरला जातो. त्यामध्ये क्वांटिटी नसते, तुम्हाला त्यांची क्वालिटी दिलेली असते. येस नो टाईप म्हणा किंवा जेंडर असतील मेल फिमेल, हा जे टाईपचा डाटा आहे हा तुम्हाला क्वालिटेटिव्ह डाटामध्ये ग्राह्य धरला जातो. सो याचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 1 क्वालिटेटिव्ह डाटा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे अ सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन हॅज मीन इक्वल टू 4 इट्स मोड विल बी. सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं तुम्हाला मीन दिलं आहे 4, तर त्याचा मोड किती असेल तुम्हाला विचारले. तर सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशनमध्ये तुमचं मीन, मेडियन आणि मोड हे कायम इक्वलच असतं. त्यामुळे तुम्हाला पर्याय नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. जर मीन 4 असेल तर मोडसुद्धा 4 असणार आहे, मेडियनसुद्धा 4 असणार आहे. सो ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बाउलीज कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस लाइज बिटवीन. तुम्हाला या ठिकाणी रेंज विचारलेली आहे. बाउलीज कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस याची रेंज किती आहे, तर -1 to +1 याची रेंज असते. रँक कोरिलेशनची पण तुम्ही जर बघितलं तर -1 to +1च आहे कोरिलेशन कोएफिशियंटची. त्याला आपण इंडिकेट करतो R ने. याच्या आधीची व्हिडिओ आपण केली होती त्यामध्ये आपण हे बघितलं होतं. तर कोरिलेशन कोएफिशियंटची पण रेंज ही -1 to +1च असते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. तुम्हाला रेंजवर सुद्धा 100% 1 ते 2 क्वेश्चन परीक्षेला असणार आहेत. मग ती कोरिलेशनची असेल किंवा प्रोबॅबिलिटीची असेल. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन असेल. रेंज ज्याच्या ठिकाणी यूज होते ते संपूर्ण पॉईंट काढून ठेवा, त्यावर तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन 100% परीक्षेला पाहायला मिळतील. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द शेप ऑफ सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन इज व्हॉट टाईप. आत्ता आपण बघितलं की सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशनला मीन, मेडियन, मोड इक्वल असतं आणि या ठिकाणी मी जे डायग्राम काढले हे सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आहे. तर ह्याचा जो ग्राफ आहे हा तुम्हाला कशा टाईपचा दिसतोय, तर तुम्ही जर बघितलं तर हा ग्राफ जो आहे तुमचा हा बेल शेपड आहे. हे तुम्हाला नक्कीच कळेल की तुमचा जो ग्राफ आहे हा बेल शेपड ग्राफ असतो. यालाच आपण सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन असे म्हणतो. म्हणजेच पर्याय नंबर 2 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. उदाहरणार्थ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हा सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आहे आणि त्याचा ग्राफ हा बेल शेपड असतो.
घंटा असते ते आकारात असतो. त्यामुळे तुमचं पर्याय नंबर 2 हे प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, रिसर्चर सिलेक्ट्स अ प्रोबॅबिलिटी सॅम्पल ऑफ 100 आउट ऑफ द टोटल पॉप्युलेशन इट इज. म्हणजेच तुम्हाला विचारलं की एक रिसर्चर आहे आणि त्यानं प्रोबॅबिलिटी सिलेक्ट केली आहे. तुमच्याकडं 100चं सॅम्पल आहे, त्यामधून एकाला 100चं पॉप्युलेशन आहे, त्यामधून एकाला काढण्याची प्रोबॅबिलिटी जर सिलेक्ट केली तर ते जी मेथड आहे ही कोणत्या टाईपची मेथड आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपण कुठलेही 100 सॅम्पल दिले त्यातनं एक काढलं तर ते रॅन्डम मेथडनं आपण काढू शकतो. त्यामुळेच ते जे सॅम्पल असणार आहे हे रॅन्डम सॅम्पल असणार आहे. 100मधून कोणतं एक काढलेलं आहे, आपण त्याला क्रायटेरिया लावलं नाही की ते कोणत्या पद्धतीने काढलेलं आहे, कसंही ते काढलेलं आहे रॅन्डमली, याचा अर्थ ते रॅन्डम सॅम्पल म्हणून गृहीत धरलं असणार आहे. तुम्हाला लास्ट आमची एक्झाम झाली होती 28 फेब्रुवारीला, त्याचे पेपर अनालिसिस एवढे आपण केलेलं आहे, त्यामध्ये रॅन्डम सॅम्पलची डेफिनेशन तुम्हाला विचारलेली आहे आणि ती डेफिनेशन तुम्ही जर पाहिलं असेल तर ती 2दा रिपीट झालेली आहे त्याच पेपरमध्ये. तुम्हाला 4 मार्क ह्या डेफिनेशनने त्या एक्झामला दिलेले आहेत. त्यामुळं ही जी डेफिनेशन आहे रॅन्डम सॅम्पलची, नाही रॅन्डम व्हेरिएबलची, ही विचारलेली आहे रॅन्डम व्हेरिएबलची. 2दा रिपीट क्वेश्चन झालेला आणि सेम तुम्हाला 2+2 असे एकूण 4 मार्क त्या एक्झाममध्ये एकाच डेफिनेशननं दिली होती, रॅन्डम व्हेरिएबल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, रोलिंग ऑफ अ डाय इज अन एक्झाम्पल ऑफ. आता हे तुम्ही आपली जी बेसिक प्रोबॅबिलिटीचा टॉपिक असतो त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा शिकला असाल की टॉसिंग अ कॉईन आणि रोलिंग अ डाय हा जे टाईप आहे हा कशाचा टाईप आहे तर हा एक्सपेरिमेंटचा टाईप आहे. म्हणजे आपण कोणतेही प्रोबॅबिलिटी काढताना एक एक्सपेरिमेंट केला जातो, त्यानंतर मग त्याचं पॉसिबल इव्हेंट म्हणा, पॉसिबल सॅम्पल, टोटल पॉप्युलेशन सॅम्पल हे आपण नंतर प्रोबॅबिलिटी काढत असतो. त्यामुळे टॉसिंग अ कॉईन किंवा रोलिंग अ डाय हे जे प्रकार आहेत याला आपण एक्सपेरिमेंट असे म्हणतो. ही एकदम बेसिक डेफिनेशन आहे, तुम्हाला फक्त माहीत असावी म्हणून मी घेतली होती. त्यानंतर मीन अँड व्हेरियन्स ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज डॅश डॅश अँड डॅश डॅश रिस्पेक्टिव्हली. आता ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन माहीत असणं अधिक गरजेचं आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असतं त्याचा जो फॉर्म्युला आहे, नॉर्मल म्यू पॅरामीटर आहेत म्यू कॉमा सिग्मा स्क्वेअर, हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं पॅरामीटर आहेत. आणि तुम्ही जर स्टँडर्ड नॉर्मल बघितलं तर ते फॉलो करतं, मीन होतो म्हणजेच म्यू 0 आणि व्हेरियन्स 1, म्हणजेच पर्याय नंबर 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. सिम्पल नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असतं हे म्यू कॉमा सिग्मा स्क्वेअर असा. त्यामध्येच नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्यू कॉमा सिग्मा स्क्वेअर, या ठिकाणी म्यू असतो मीन आणि व्हेरियन्स असतो सिग्मा स्क्वेअर. तसंच स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे, यामध्ये मीन आपला 0 असतो आणि व्हेरियन्स 1 असतो, यालाच आपण स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणतो. याचा अर्थ पर्याय नंबर 1 म्हणजेच 0 आणि 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचं क्वेश्चन आहे, विच मेजर इज युज्ड टू डिटरमाइन वेदर द डिस्ट्रीब्युशन इज हेवी टेल्ड ओर लाईट टेल्ड. आता या ठिकाणी तुम्ही जर प्रत्येक डिस्ट्रीब्युशनचा ग्राफ काढला तर या ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्हली स्क्यूड किंवा निगेटिव्ह स्क्यूचा ग्राफ तुम्ही बघितला असेल तर या ठिकाणी ते म्हणले की हेवी टेल्ड आणि लाईट टेल्ड हे जे आपण डिटरमाइन करतो हे कशावरनं करतो किंवा कोणत्या कन्सेप्टनं करतो, तर त्याचं उत्तर आहे कुर्टासिस. स्क्यूनेस आणि कुर्टासिस यावर आपण आज बरेचसे व्हिडिओ किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये बरेचसे क्वेश्चन डिस्कस केले, त्यामुळे तुम्ही हे कन्सेप्ट बघून जाणं गरजेचं आहे. कारण की लास्ट टाईम ह्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जात नव्हते, त्यामुळे कदाचित ह्या टायमिंगला तुमच्यावर त्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, स्क्यूनेस आणि कुर्टासिस. त्यामुळे त्यांचं ग्राफ आणि त्यांची कंडिशन या बघून जावा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज यूज्ड टू मॉडेल द टाईम इलेप्स्ड बिटवीन इव्हेंट्स. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी टाईम जो हा वर्ड आलेला आहे, शब्द आलेला आहे, यावरून आपल्याला कळतं की तुमचं जो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असणार हे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचं इव्हेंट असणार आहे. कारण की या ठिकाणी जास्तीत जास्त टाईम या घटनेचा इन्क्लूड त्याचा टाईमचा संबंध असतो, त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, द लो सिग्निफिकन्स लेवल दॅट रिझल्ट्स इन रिजेक्टिंग द नल हायपोथेसिस इज नोन ॲज. हा हायपोथेसिस टॉपिकमधला क्वेश्चन आहे, त्यामुळे तुम्हाला दिले की रिजेक्टिंग द नल हायपोथेसिस इज नोन ॲज. तर याचं उत्तर आहे पी व्हॅल्यू. तुम्हाला
कमेंट बॉक्समध्ये अल्फा व्हॅल्यू म्हणजे काय किंवा ती डेफिनेशन तुम्हाला कमेंट करायचं आहे. अल्फा व्हॅल्यूची डेफिनेशन म्हणजे काय असते. आता रिजेक्टिंग द नल हायपोथेसिस ही जर पी व्हॅल्यू असेल तर अल्फा व्हॅल्यू म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे विच स्टॅटिस्टिकल टेस्ट इज यूज टू कम्पेअर ग्रुप मीन इन सॅम्पल. म्हणजे तुमची आपल्या ज्या टेस्ट असतात काय स्क्वेअर टी टेस्ट एफ टेस्ट ह्या ज्या काय टेस्ट आहेत ह्या तुम्ही सुद्धा बघून जाणं गरजेचं आहे की कोणती टेस्ट आपण कोणत्या कंडिशनला वापरतो. त्या ठिकाणी पॅरामेट्रिक असतील नॉन पॅरामेट्रिक असतील झेड टेस्ट असेल एफ टेस्ट असेल तर ह्याचे कंडिशन आहेत ह्या तुम्ही परीक्षेला ज्या आधी पाहिलं पाहिजे किंवा तुम्ही ते पाहिलं असेल आतापर्यंत. त्या ठिकाणी आपण जेव्हा ग्रुपचं मीन इक्वल करतो कम्पेअर करतो दोघांचं मीन तर ते कशामध्ये करतो तर NOVA मेथडमध्ये ते ग्रुपचं मीन आपण कम्पेअर करतो. याचा अर्थ पर्याय नंबर 4 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचं क्वेश्चन आहे आता या ठिकाणी एक प्रोबॅबिलिटीवरचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे की 2 डायस आर थ्रोन सायमल्टेनियसली द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑब्टेनिंग अ टोटल सम 8. 2 डायस टाकलेले आहेत आणि तुम्हाला विचारलं आहे की डायस फेकल्यानंतर दोघांवर असे पॉईंट आले पाहिजे या दोघांची बेरीज 8 अंक होणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की डायसवर आपले 6 अंक असतात रँडमली आणि त्या ठिकाणी तुम्ही 2 जर डायस फेकले तर दोघांची सम हे 8 यायला पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की डायस जर 2 फेकले तर त्याची टोटल पॉसिबल आउटकम आपण वर घेतो आणि पॉप्युलेशन साईज आपण खाली घेतो. याचा अर्थ डायस जर तुम्ही फेकले तर तुम्हाला माहीत असेल की 2 डायस एका डायसचं पॉप्युलेशन साईज येते 6:1 2 डायस येते 6:2 आणि इन जनरल 6:n पॉप्युलेशन साईज असते. म्हणजेच आपण 2 डायस फेकलेत याचा अर्थ 6:2 म्हणजेच टोटल सॅम्पल येणार आहेत 36 हे आपण कायम डिनोमिनेटरला घेत असतो. आता वर पॉसिबल सॅम्पल जे आहेत हे आपण वर घेत असतो. म्हणजे आपली जी कंडिशन आहे की ऑब्टेनिंग द सम 8 याचे जे कंडिशन आहेत हे आपण अंशस्थानी कायम घेत असतो आणि टोटल सॅम्पल आपण छेदाला असतो. म्हणजेच 1 1 1 2 अप टू 6 6 हे जे काही सॅम्पल आहेत हे आपण छेदस्थानी घेत असतो आणि जे सम येणार आहेत आपली 8 हे जे सॅम्पल आहेत आपण अंशस्थानी कायम घेत असतो. तर या ठिकाणी आपल्याला आता असे सॅम्पल काढायचे आहेत की त्या दोघांची सम 8 येते. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 2 आणि 6 हे एक सॅम्पल आहे याची बेरीज 8 येते. त्यानंतर 3 आणि 5 हे एक सॅम्पल आहे त्याची बेरीज 8 येते. त्यानंतर 4 आणि 4 हे एक सॅम्पल आहे. त्यानंतर 5 आणि 3 हे एक सॅम्पल आहे ज्याची सम 8 येते आणि 6 आणि 2 हे एक सॅम्पल आहे ज्याची बेरीज 8 येते. म्हणजेच टोटल 1 2 3 4 5 असे सॅम्पल आहेत ते तुम्ही जर डायस टाकले तर 5 असे चान्सेस आहेत येण्याचे की त्याची सम 8 येऊ शकते. तर तुमचा जो आकडा येणार आहे हा 5 आकडा अंशस्थानी येणार आहे. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असेल. फक्त तुम्हाला पॉसिबल आउटकम काढता आलं पाहिजे आणि छेदस्थानी तुम्हाला टोटल आउटकम विचारतील. तुम्ही जर डॅश फेकला तर लक्षात ठेवा इन जनरल 6:n हा फॉर्म्युला आहे. तुम्ही जर एक डॅश फेकला असता तर नुसतं 6:1 आला असतं. या ठिकाणी तुम्ही 2 डॅश फेकलेत त्यामुळे तुमचं 6:2 आलेलं आहे म्हणजेच 36. आणि तसंच जर तुम्ही जर कॉइन टॉस केला तर 2:n हा इन जनरल फॉर्म्युला आहे. म्हणजे एक कॉइन टॉस केला तर 2:1 येणार. 2 कॉइन टॉस केले तर 2:2 येणार म्हणजेच शेष येणार 4. तर लक्षात ठेवा 2:n इन केस ऑफ कॉइन आणि 6:n इन केस ऑफ थ्रोइंग अ डाय. त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज मुवमेंट जनरेटिंग फंक्शन. आता या ठिकाणी तुम्हाला CJEP आणि MJEP तसेच क्युम्युलंट यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जात आहेत. त्यामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी MJEPचा फॉर्म्युला विचारलेला आहे. तर तुम्हाला माहिती असेल की आपण जे डिस्ट्रिब्युशन आहेत आपले डिस्क्रिट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन ते पॉइसन असेल किंवा बायनॉमियल असेल किंवा निगेटिव्ह बायनॉमियल असेल त्यामध्ये आपण MJEP काढलेला असेल तुम्ही तर त्याचा जो फॉर्म्युला आहे हा डिनोशन आहे त्याचं नोटेशन आहे mx ऑफ टी आणि त्याचा फॉर्म्युला आहे एक्सपेक्टेशन ऑफ t⁻x. एक्सपेक्टेशन ऑफ t⁻x यानं आपण MJEP कोणत्याही डिस्ट्रिब्युशनचं काढतो ते तुम्हाला फक्त या ठिकाणी फॉर्म्युला विचारला आहे. तर परीक्षा जाताना तुम्हाला या ठिकाणी त्याचं MJEP प्रत्येक डिस्ट्रिब्युशनचं CJEP
तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तसेच तुम्हाला क्युम्युलेंटसुद्धा काढता आले पाहिजेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी क्यू इज फॉर विच डिस्ट्रीब्युशन. एक्सपेक्टेशन ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी क्यू म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे की एक्सपेक्टेशन ऑफ एक्स म्हणजेच मीन इज इक्वल टू एन पी क्यू. हे कोणत्या डिस्ट्रीब्युशनचा मीन हा एन पी क्यू असतो हे आपल्याला विचारलं आहे. पर्याय आहेत बर्नौली, बायनॉमियल, पॉयसॉन आणि नॉर्मल. तर याचं उत्तर आहे हे बायनॉमियल आहे विथ पॅरामीटर एन कॉमा पी. बायनॉमियलचा मीन असतो एन पी आणि गणला येतो. या ठिकाणी इथं क्यू नाही पाहिजे कारण क्यू हा व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे आणि मीनचा फॉर्म्युला आहे नुसता एन पी, फक्त एन पी. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे एक्सप्रेशन ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी इज द फॉर्म्युला ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. एन पी क्यू हा व्हेरियन्स आहे आणि मीन आहे एन पी. तर अशा ठेवा. त्यानंतर पॉयसनचा मीन व्हेरियन्स सेमच आहे विथ पॅरामीटर लॅम्बडा असेल किंवा काय असेल. नॉर्मलचा मीन आहे म्यू, व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर. तर प्रत्येक डिस्ट्रीब्युशनचं मीन, व्हेरियन्स त्याचे जर प्रॉपर्टी असतील त्या प्रॉपर्टी CJEF MJEF असेल तर हे तुम्हाला पार्ट असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही डिस्ट्रीब्युशनचा जर मीन व्हेरियन्स विचारला तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ग्राफ ऑफ व्हेरिएबल्स हॅविंग अ लिनियर रिलेशन विल बी. ज्या ठिकाणी लिनियर रिलेशन आहे असं जे ग्राफ आहे तुम्ही जर बघितले तर त्याचा कायम ग्राफ हा स्ट्रेट लाईनच असतो. तुम्हाला डायरेक्ट वन स्टेप तुमचं उत्तर निघून येईल. यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲप्लिकेशन ऑफ द काय स्क्वेअर टेस्ट. काय स्क्वेअर टेस्टचं ॲप्लिकेशन तुम्हाला विचारलेलं आहे. ही MCQ कदाचित तुम्ही बघित असला अगोदर. ऑप्शन आहेत टेस्ट ऑफ फ्रीडम, टेस्ट कंसर्निंग द व्हेरियन्स ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, टेस्ट ऑफ गुडनेस ऑफ फिट आणि चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ दिस. त्याचं उत्तर सुद्धा तेच आहे ऑल ऑफ दिस. म्हणजेच काय स्क्वेअर टेस्टचा उपयोग तुम्हाला टेस्ट ऑफ फ्रीडममध्ये सुद्धा उपयोग होतो. त्यानंतर नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं व्हेरियन्स टेस्ट करण्यासाठी पण होतो. त्यानंतर गुडनेस ऑफ टेस्टमध्ये तुम्ही जर याचा उपयोग केला असेल म्हणजेच ऑल ऑफ द अबव म्हणजेच या तीन केसमध्ये आपण काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन किंवा काय स्क्वेअर टेस्ट ॲप्लिकेबल आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे पर्याय नंबर 4 ऑल ऑफ द अबव हे असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, टी टेस्ट इज अ. याचं उत्तर जे आहे हे तुमचं डायरेक्ट मी दिलेलंच आहे पॅरामेट्रिक टेस्ट. टी टेस्ट ही पॅरामेट्रिक टेस्ट आहे. आता पॅरामेट्रिक, नॉन पॅरामेट्रिक म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की तुम्हाला पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक या टेस्टचा नक्की डिफरन्स काय हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट हे आपल्याला ओळखायचं आहे. तर लक्षात ठेवा की टी टेस्ट हे तुमची पॅरामेट्रिक आहे. आता नॉन पॅरामेट्रिक टेस्ट कोणत्या आहे हे सुद्धा तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये की त्यामध्ये कोणकोणत्या टेस्टचा समावेश होतो. तर लक्षात ठेवा की आतापर्यंत आपण जवळपास 30 MCQ या ठिकाणी बघितले. याआधीसुद्धा आपण ह्या आधीच्या पाठामध्ये सुद्धा MCQ बघितल्या होत्या. आणि टोटल आपण ॲप्रॉक्सिमेटली 60 MCQ कवर केले आहेत. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील कुठल्याही क्वेश्चनमधून तर बिंदास कमेंट करा किंवा टेलिग्राम चॅनलवर डिस्कस करू शकता. तसेच तुमच्या कोणी मित्रांनी जर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर यासाठी अप्लाय केला असेल तर बिंदास तुम्ही त्यांना ही व्हिडिओ शेअर करू शकता. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील. तसेच आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तसेच या आधीच्या व्हिडिओच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तसेच तुम्हाला आय बटन पण येत असेल, आय बटनवर तुम्ही क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ या आधीच्या स्टॅटच्या पाहू शकता. तसेच तुम्हाला येणाऱ्या स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर या पदासाठी संपूर्ण चॅनलकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.